संस्कृत लागे साधु यादी मुख जाए, कैसे तल गाडे रहे कोई खाए. संतांचे धन नेहमी सत्कार्यात खर्च होते, तेच धन वाढले देखील जाते, परंतु गुरुहीन व्यक्तीचे धन कधी त्या माणसाला सुख देऊ शकत नाही. कितीही मिळालं तरी त्याला लालसा असते, मोठी लालसा असते. करत पडा मैदान कुकर मिले, लक कोट दावा कर लटी हुई गेले जग छोड. मानवाचा हाडाचा सापळा मैदानात पडलेला आहे. सर्व कुत्री त्या हाडावर हक्क दावतात. जो खाईल त्यालाच ते मिळतं, आणि खाण्यापेक्षा भांडणं लय होतात त्या कुत्र्यांची. हे सर्वजण त्याच्यावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपसापसात भांडण करतात. हे राहून जाते आणि मनावर हे जग सोडून निघून जाते. ऊंची डाली प्रेम की हरिजन बैठा खाय, नीचे बैठे खारी गिरी पडे तो खाय. प्रेमाची फांदी खूप उंच असते, ज्याच्यावर फक्त हरीचा परमेश्वराचा भक्त बसून साधनारूपी फळ खाऊ शकतो. वृक्षाच्या खाली वाघीण बसलेले आहे. भक्तीमध्ये साधनेमध्ये थोडी देखील चूक झाली, त्रुटी राहिली तर ती वाघीण त्याला खाऊन टाकी. म्हणजे संपत्तीचा लोभ पासून मुक्त होऊन साधक संपत्ती मोह याच्यावर प्रभाव टाकील, असा ग्रास टाकील आणि त्याची साधना नष्ट होईल. म्हणून साधक सद्गुरु साधक लोक धन संपत्तीच्या माग लागत नाहीत, कारण ती वाघीण आहे. अज्ञानाला ती वाघीण पार 13वा 12वा होस्तोर सोडत नाही, चितापणी मारून टाकते. मग मरायची काय कारण येत नाही, तो कधी मेलेला सारखाच आहे. या मारा जग भरिया सबको लगी उधार, यही तार कारण जगाए. संपत्ती मोहाच्या अधीन लोक एकमेकाचा जीव घेतात. दुसऱ्याला लुबाडून आपण सुखी कधी होईल ही वाट बघतात, पण आयुष्यभर पिढ्याना पिढी कधीही सुखी होत नाहीत, कारण त्यांना गुरुचा अनुग्रह नसतो, जप नसतो. म्हणून ते अज्ञानी लोक मेल्यातच जमाय. संभ्रमित होऊन इकडे भटकत फिरत असतो. भटकलेल्या जीवाला मोहापासून मुक्त करण्यासाठी वेळोवेळी संत जन या पृथ्वीवर जन्म घेत असतात आणि भटकत फिरत असतात की त्याला साधक मिळावा म्हणून. पण माणसं भगवी कपडे साधू संताला बघून पळून जातात. नव्हे, अनुग्रह केलेल्या माणसं सुद्धा त्या सद्गुरूपाशी येत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये वैराग्य असते. गुरु को चाला बीस दे गाठी होय दाम, पुत पिता मारी माया के काम. गुरुने जप दिलाय, शिष्याला जप करत नाही, तमागुनी आहे, दूत आहे, तर ते गुरुला विष देऊन गुरुचं सुद्धा धन संपादन हडपायचा प्रयत्न करतात. अज्ञान पण आहे. गुरु जवळ धन दौलत असेल तर शिष्य गुरुला विष देऊन मारून टाकू शकतो, आणि आईला बी मारू शकतो, कारण आई प्रेम आणि सद्गुरूचं प्रेम
आईच्या प्रेमापेक्षा 1000 पट सद्गुरूचं प्रेम असतं शिष्यावर. पण जसं आईला पोरग ओळखू येऊ शकत नाही, पोरग आईला ओळखत नाही, तसं ती पोरग गुरुला भी ओळखायला त्याला जप केला तरच ओळखू शकतो, अन्यथा ओळखू शकणार नाही. माता दाशी संत काटकी शिरताज, साकुट शिरमानी संतो लाज. संत जनाची तर ही संपत्ती दाशी असते, कारण ती संत ह्या धनाला जवळ घेत नाही. जर दिलंच धनवानाने धन तर आश्रम बांधतात आणि त्या आश्रमावरती नाव असतं साधक आश्रम. साधक आश्रम आडरे, साधक आश्रम दाहेरी. या साधना करा, रामरूप व्हा, निघून जा. त्या साधकाला सुद्धा त्या आश्रमाशी काय राहिलेलं नसतं, कारण ती साधना करायचा आश्रम आहे. ती काय कुणाच्या बापाची धन संपदा नसते. रामकृष्ण हरी.